हॅलो. नक्कीच 5 ला सुरुवात होईल. स्ट्रायकिंग एंडला श्रवण कदम. नक्कीच वाल्मिकी पठार प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ केला या खेळाडूने. सुरुवात पहा, आत्मविश्वास पहिल्याच बॉल वरती काउंटर अटॅक केला जातोय. टू बाउन्स येतो चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये 4 धावांसाठी. चारशेचा स्ट्राईक रेट पविलियन मधून सेट होऊन आला. पहिल्याच बॉल वरती येतोय चकार. शोभन कदम फॉर्म मध्ये आहे. यावेळेस पाहायला गेलं तर क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाला लॉंग ऑफ रिझन मध्ये. पहिल्या बॉलवरती निलेश मानेवरती प्रहार केला जातोय. पहिला चेंडू आणि येतोय चौकार श्रवण कदमच्या बॅट मधून अराउंड द विकेट. अर्धा बॅटने खेळाय, फटका बसला, थांबून खेळणं महत्वाचं होतं. कॅच पकडले. ट्विट बॉट निलेश मानेचं प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतं. ट्विट बॉट जशाच तसे प्रत्युत्तर पुनरागमन केलं जातंय. पहिल्या चेंडूवरती चौकार तर दुसऱ्या चेंडूवरती विकेट. यावेळेस कमबॅक डिलिव्हरी येताना पाहायला मिळते. थांबून खेळवणं महत्वाचं होतं. आसिफजी कदम यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करण्यात येईल. मनोज कोथवडे यांच्या शुभ हस्ते. नवीन फलंदाज राहुल डिझे येताना पाहायला मिळतो. सुरुवात चांगली करून दिली फलंदाज श्रवणने, परंतु थांबून खेळणं महत्वाचं होतं. कन्सिस्टन्सी महत्वाची होती या मॅच दरम्यान. आणि पहिल्या दोन बॉल वरती धावसंख्या 4. राहुल डिझे नवीन बादशाह आता मात्र येताना पाहायला मिळेल. आरंभ विकेट गोलंदाजी करत असताना निलेश माने कशा पद्धतीने हा गोलंदाज या फलंदाजा जाळं विणताना पाहायला मिळेल या मॅच दरम्यान. सुरू ठेवण्याचा प्रयत्न चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस षटकार या 6 धावा, या 6 धावाने धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळते. धावसंख्या उंचावताना पाहायला मिळेल. राहुल टिझे या खेळाडूच्या बॅट मधून दणदणीत फटका येतो. पॉवर प्ले मध्ये चांगली धावसंख्या पाहायला मिळते. निलेश माने आता मात्र कमबॅक करेल का? चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा शोधलाय, चांगली दिशा पकडली. कंट्रोल लाईन अँड लेंथ मध्ये गोलंदाजी, प्रॉपर प्लॅनिंग, कंट्रोल देखील चांगला आहे. नियंत्रण पाहायला गेलं तर मिश्रित गोलंदाजी मिश्रण चांगलं पाहायला मिळतंय. वेगवान गतीचा चेंडू थोडस मागे पाहायला गेलं तर थोडासा पुढे ठेवण्याचा प्रयत्न. टप्प्यामध्ये बदल प्रत्येक चेंडूवरती याच कारणामुळे गोलंदाजाला चांगलं समीकरण पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्टेप आउट केला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. झोल पकडला, कोणतीही चुकी होणार नाही. यावेळेस कॅच पकडले. चांगला प्रयत्न झालाय. नवीन खेळाडू या खेळपट्टीवरती येईल. टिकमॉटॅट एका चेंडूवरती गोलंदाज तर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज, हे समीकरण पाहायला मिळतंय या खेळपट्टीवरती. नवीन बॅटर विशाल नाना, शंकर शंकरजी साळुंके, तसेच पाहायला गेलं तर आनंदराव साळुंके, नाना पाटीलवाडी गावचे. नक्कीच ग्रामस्थ आपल्या पाहायला मिळतील या व्यासपीठावरती उपस्थित असताना. थोड्याच वेळात आमची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेदरम्यान या व्यासपीठावरती पाहायला मिळेल. नवीन बॅटर विशाल येताना पाहायला मिळालाय. धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 या आकड्यावरती. आडव्या बॅटने खेळायचा आहे. यावेळेस मात्र विकेट आले. 3 महत्वाचे खेळाडू पाहायला गेलं तर ओव्हर हॅट्रिक या खेळपट्टीवरती पाहायला मिळते. महत्वाचा, परंतु यावेळेस विकेट पहा जिथे मात्र पाहायला गेलं तर पडताना पाहायला मिळाले.
माने बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन येतो. पाहायला गेलं तर पूर्णपणे प्रशांत कदम स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. प्रशांत आतापर्यंत एकही चेंडू खेळलेला नाहीये. पहिल्या षटकाचा शेवट झाला धावसंख्या पाहायला गेलं तर 10 आकड्यावरती थांबतो. गतीमध्ये परिवर्तन, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे निलेश माने, चेंडूच्या खाली पहिल्या बॉल वरती गोल्डन टचची शिकार. यावेळेस प्रशांत कदम परतीचा प्रवास. इनिंगचा पहिला चेंडू प्रशांत कदमच्या पर्वाचा शेवट या मॅच मध्ये होताना पाहायला मिळते. चुकी झाले, ऑन साइडला फ्लिक करण्याचा होता प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र चेंडूच्या खाली होता निलेश माने आणि यावेळेस मात्र विकेट क्लिक होताना पाहायला मिळते. यावेळेस महत्वाचा खेळाडू आकाश मानेच्या खात्यामध्ये पहिली महत्वाची विकेट, विकेट क्रमांक 1 वैयक्तिक खात्यामध्ये. चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. एक नवीन बॅटर प्रणव कदम. याच्यामध्ये परिवर्तन पहिल्याच बॉल वरती कॅच ड्रॉप झाले. परंतु एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आपल्याला आता अजय पाहायला मिळेल. अजय देखील पहिला चेंडू फेस करत असताना पाहायला मिळेल. यावेळेस दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 1 आणि पुढे सरकते 11च्या घरामध्ये. धावसंख्या 11 आपल्याला पाहायला मिळते. 3 तिसरा चेंडू महत्वपूर्ण असेल पाहायला गेलं तर कटियार सर्कल पासून लॉंग रनअप घेऊन गोलंदाज. गतीमध्ये परिवर्तन, यावेळेस ते फर्स्ट स्लिप नाहीये. फर्स्ट स्लिप नसल्या कारणामुळे एक सिंगल येताना पाहायला मिळते फर्स्ट स्लिप मध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 12च्या घरात. 12 धावा, 12 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. पाहायला गेलं तर 4 फलंदाज बाद या खेळपट्टीवरती 12 धावा लागताना पाहायला मिळाले. निलेश माने निलेने जर गोलंदाजी करत असताना 10 धावा दिली असले तर 3 महत्वपूर्ण खेळाडूंना मात्र बाद केलं. यावेळेस पहा ऑफ साइडला चांगला स्ट्रोक खेळाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. 1 पॉईंट चेंडूची वाट पाहिली जाते, पैकी स्टार्टिंग एंडला होते. चेंडू पोहोचेपर्यंत फलंदाज पोहोचतोय आणि या 2 धावा येत आहेत. म्हणजे दाजी आता हा? हो. त्याला काका वेळेस, चांगल्या टप्प्यावरती चेंडू पाडला जातो नीलचा उपयोगीचा. यावेळेस पहा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होते. 5 चेंडूंचा खेळ झाला. 4 धावसंख्या धावफलकावरती 1 विकेट, 1 सिंगल, 1 डबल आणि 1 डॉट बॉल येताना पाहायला मिळालं. अर्ध्या बाकी खेळायचा होता. लेफ्ट स्टंपच्या बाहेरून बॅट स्विंग होते, डॉट बॉल होते. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी आकाश मांडेचं कौतुक करावं लागेल. 4 महत्वपूर्ण धावा देऊन आपल्या संघाला एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली आणि इथून मात्र मॅच बदलताना पाहायला मिळाली. आणि प्रशांत कदमच्या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉल वरती विकेट येणं हे मात्र खूप मोठं समीकरण होतं, जिथे मात्र धावा कुठेतरी 15 ते 20 धावा कमीत कमी होताना पाहायला मिळाल्या आणि इथे मात्र धावसंख्या शरद पवार नक्कीच पाहायला गेलं तर बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल सूरज पवार, ज्याला मात्र अमृत संघाचा पक्कासूर म्हटलं जातं. यावेळेस आणखा बाट चांगला स्ट्रोक सनी त्याचे हातामध्ये झेल टिपला जातो. सनीने कोणती नाही केली चुकी, चुकी मात्र होते भवानीनगर संघाच्या खेळाडूंची. प्रत्येक खेळाडू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद होताना पाहायला मिळतो.
पुन्हा एकदा गोलंदाज छोटाच पद्धतीचा चेंडू होता आणि फटका खेळा एकापेक्षा जास्त काही मिळेल का या चेंडूवरती परंतु एकच धाव मिळेल या बॉलवरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 15च्या घरामध्ये 15 रन्स 15 धावा चांगली गोलंदाजी होताना पाहिला मी ते सध्याच्या घडीला विकेट मात्र मिळाले आता मात्र राजेश ट्रॅकिंग एंडला आडव्या बाटल्या खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक देखील थोडासा लॉंग उभा पाहिला जातो लांब उभा असल्या कारणामुळे यावेळेस 1 पाऊंड चेंडू अडवला जातो यावेळेस लेग करण्याचा प्रयत्न एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल एक सिंगल येताना पाहायला मिळते खेळपट्टीवरती सिंगल फक्त धावा पुढे जातील परंतु लो स्कोरिंग मॅच होताना पाहायला मिळेल मोठे फटके येणं गरजेचे आहे दोन चेंडूंचा खेळ 2 धावा 1 विकेट 1 डॉट बॉल या खेळपट्टीवरती आडव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न यावेळी चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातोय 6 मीटर मध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न लेंथ बॉल यावेळेस पाहायला मिळतो शेवटचा बॉल 1-1 नीट चेंडूचा पाहायला मिळाला क्लिक करण्याचा प्रयत्न एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होतो धावसंख्या जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये आणि 18 धावांचं लक्ष रन बॉल इक्वेशन देखील पाहायला मिळालं नाही या मॅच मध्ये आणि 6.00चा रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता सुरुवात करायचं 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल वाद दरम्यान एका बाजूला भवानीनगर सर्व तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल माना स्पोर्ट्स आपलं या दोन महत्वाच्या मॅच दरम्यानचा समीकरणाचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल दरम्यान आमरस संघ सलामीची जोडी जेव्हा खेळपट्टीवरती उतरताना पाहायला मिळेल तेव्हा मात्र पाहायला गेलं तर रेग्युलर ओपनिंग प्लेअर आपल्याला पाहायला मिळेल की काहीतरी चेंजेस पाहायला मिळेल असं सूरज आणि सनी ही जोडी या खेळपट्टीवरती पाहायला मिळेल 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल पाहायला तर बॉल इक्वेशन महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच दरम्यानचा खेळ कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल
पॉवर प्ले ऑन ओव्हर द पाहायला गेलं तर राऊंड द विकेट पहिलाच बॉल चुकी झाले यावेळी सोहम कडून आणि तोपर्यंत एक सिंगल. चांगला स्ट्रोक सनीच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट. 2 बाउन्स. 3 बाउन्स. बघता बघता 4 बाउन्स. 4 धावांसाठी चांगला कलात्मक रचनात्मक स्ट्रोक सनीच्या बॅट मधून क्लासिकल ड्राईव्ह येतो. हा चौकार नक्कीच चातक पाहायला मिळालाय आणि या 4 धावांनी धावसंख्येचं समीकरण उंचावताना 5 या आकड्यावरती 18 धावांची आवश्यकता असताना 13 धावांची आवश्यकता. धावसंख्या 5च्या घरामध्ये अरविंद विकेट पुन्हा एकदा गोलंदाज. बॅट स्विंग झालं. बॅटची बाहेरची कडा आउटसाइड एज एक सिंगल घेऊन जाईल आणि धावसंख्या 6 वरती पोहोचताना पाहायला मिळेल. प्रत्येक षटकामध्ये 6 धावांची आवश्यकता होती. रिक्वायर्ड रन पूर्णांक 0-0चा जिथे मात्र 3 चेंडूवरती पाहायला गेलं तर 6 धावा येताना पाहायला मिळाले. आता मात्र 15 चेंडू आणि पाहायला गेलं तर धावा बनवायचे बार. करण्याचा प्रयत्न चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केला जातो. एक सिंगल येताना पाहायला मिळतो. येस लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. तर अजून कोणाला जर नाव नोंदणी करायची असेल तर विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. आणि यावेळेस सूरज पवार आमरतचा बकासूर यावेळेस त्याच्या बॅट मधून येतो षटकार. आणि यावेळेस पाहायला गेलं तर पूर्णपणे पाहायला गेलं तर बकासूर म्हणजे 6300च पूर्णपणे सीसीचं इंजिन. आणि यावेळेस बॅट स्विंग काय बॅट पाहायला मिळालं स्विंग होताना लाजवाब. 1 स्टेप अप. एक पाऊल पुढे. एक चेंडूच्या खाली कोणती चुकी होणार नाही. एकापेक्षा जास्त कोणती धाव मिळणार आहे कारण की बॅकअप आहे. दुसरीचा प्रयत्न झाला तर पॅकअप होण्याची शक्यता. धावसंख्या 1ने पुढे जाईल. स्कोर बोर्ड पुढे सर्कल 14 ही धावसंख्या आणि षटक समाप्तीचं समीकरण आपण पाहतो. आणि आता मात्र 4 धावांची आवश्यकता. संजय बॉलिंग ट्रॅक पाहायला मिळेल. आता बॉलिंग ट्रॅक वरती 12 बॉल 4चं समीकरण. एक धाव जर 6 बॉल मध्ये दिली तर 6 बॉल 3चं समीकरण राहू शकतं. मॅच होऊ शकते. एक धाव जर हाताळताना पाहायला मिळेल. अनुभवाचा वापर करावा लागेल प्रॉपर. नाहीतर ही मॅच घेऊन जाईल हमाना स्पोर्ट्स आमरत सेमीफायनल. यावेळेस मॅच शोधण्याचा प्रयत्न होतो. एक धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रेस आणि स्ट्रायकिंग एंड होते. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न हा येतो षटकार. आणि या 6 धावांनी मॅच मध्ये ट्विस्ट येताना पाहायला मिळालाय. सनीच्या बॅट मधून येतोय धावा 6. एक षटकार एक चौकार 2 दुहेरी धावा. वैयक्तिक 12 धावांची खेळी करणारा हा खेळाडू या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग आणि फायनल मध्ये प्रवेश निश्चित केलाय. फायनल मध्ये ग्रँड फिनाले मध्ये एंट्री येताना पाहायला मिळते. करताना